कोणीही सुखी या मार्गात येऊ शकत नाही आणि येतही नाही. जो या जीवनाच्या शेवटच्या वाट्यावर राहतो त्यालाच या मार्गाची आठवण होते आणि तोच व्यक्ती हा मार्ग घेतो. कारण 36 कोटी देवी देवता सोडून हा मार्ग कसा आहे याच्यावर विश्वास बसायला खूप वेळ लागतो. पण खरंच आहे, मी पण अशी एक होती, मला लग्नानंतर हा मार्ग मिळालेला आहे. खरंच मला असं वाटतंय कधी कधी की हा मार्ग मी कधी भविष्यात घेतला नसता, जन्मात कधी घेतला नसता. कारण एवढी भक्ती मी 36 कोटी देवांची करत होती आणि माझा परिवारही, माझ्या आईकडला परिवारही एवढी भक्ती करते आजही. कारण तिथे ह्या मार्गाचा प्रचार आणि प्रसार अजूनही नाही आहे, जास्त नाही आहे, पण आता भरपूर झाले आहे सेवक. पण जेव्हा मला हा मार्ग मिळाला, खरंच मला असं वाटत होतं माझ्यासोबत काय घडत आहे. पण एवढं समजत होतं की एका 10 देवाला पूजण्यापेक्षा एका परमेश्वराची भक्ती ही खूप सर्वश्रेष्ठ होईल. पण ह्या परमेश्वराला आपण कधी पाहिलं तर नाही, पण या परमेश्वराचे गुण खरोखर आपल्याला दिसते. तर खरंच मला असं वाटलं, माझ्या कुटुंब, माझे सासरे, त्यांना कॅन्सर होता आणि त्यांना ह्या कॅन्सरमुळे ह्या मार्गात आले आणि त्यांना म्हणजे ते 1-1.5 महिन्यापासून ते काहीही खात नव्हते. काही खात नसताना त्यांनी हा मार्गाचा स्वीकार केला आणि ज्या दिवशी स्वीकार केला त्यांनी पोटभर जेवण केलं आणि ते नंतर 10-12 वर्ष जिवंत राहिले आणि नंतर ते या पंचतत्वात विलीन झाले. आणि त्याच्या
नियमामध्ये दिलेलं आहे. कारण हे तत्व शब्द नियम जेवढे साधे म्हटले तेवढे साधे नाही. कारण आपण एका एका शब्दाचे जर मतलब काढतो म्हटलं तर आपण ह्या सर्वांचं पालन करू शकत नाही. म्हणून बाबांनी जे दिलेले तत्व शब्द नियम आहे हे तत्व शब्द नियम आपण आपल्या आचरणामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या परिवारामध्ये